स्वामींना आपला प्रश्न कसा विचारावा? स्वामी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील का? स्वामींचा कौल कसा घ्यावा? आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक अडचणी, समस्यांमधून आपल्याला बाहेर पडायचं असेल, निर्णय घ्यायचे असतील, तर स्वामींसमोर आपली व्यथा कशी मांडावी, आपल्या इच्छा कशा टाकाव्यात किंवा आपले प्रश्न स्वामींना कसे विचारावेत? ज्या काही अडचणी आहेत, ज्यामध्ये तुमच्या आर्थिक समस्या आहेत, तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये काही प्रश्न आहेत किंवा तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांचे तुमच्या करिअरविषयक काही समस्या आहेत, मुलांच्या अभ्यासाविषयक काही समस्या आहेत, मुलाबाळांच्या लग्नाचे योग जुळून येत नाहीत. तर यासारख्या अनेक समस्यांसाठी, अनेक कारणांसाठी तुम्ही स्वामींना प्रश्न विचारू शकता. स्वामी आपल्याला प्रश्नाचं उत्तर देतात. तर हे प्रश्न स्वामींना घरच्या घरी तुम्ही विचारू शकता किंवा केंद्रात जाऊनही विचारू शकता. त्यासाठी तुम्हाला अशा 2 चिठ्ठ्या करायच्या असतात. यावरती आपले प्रश्न स्वामींसमोर लिहायचे असतात. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर स्वामी कशाप्रकारे देतात, ह्या चिठ्ठ्यांचं काय करायचं, कसे प्रश्न यामध्ये लिहायचे